अभंग नसून समर्थांच्या ओव्या आहेत. समर्थांचं वर्णन करताना असं केलं जातं. आदिता कलिता पुरशरणते संचार देशांतरे सातोनी रमणमूर्ती अपराधमूर्ती रामावली आत्मारामहिता सबोधनिहिता तैसा मनोबोधनी स्फूर्ती छत्रपती सदेव निपमानंदे महत्कार्यही त्यांचं आयुष्य बघितलं तर 12 वर्षांचा कालावधी त्यांनी आणि त्यांनी परिभ्रमण केले. सगळी भारताची परिस्थिती बघितली, सामाजिक परिस्थिती. शिवाय मनोमन होती रामभक्ती, पण नुसत्या भक्तीने चालत नाही, शक्ती सुद्धा आवश्यक आहे. म्हणून 11 मारुतींची स्थापना त्यांनी केली. आत्माराम, मनाचे श्लोक, दास असं वाङ्मय निर्माण केले की सामान्य माणसाने जगावर बसवलं, त्यांच्या जीवनाला दिशा दिसावी म्हणून ती वाङ्मय. आणि मुख्य कार्य त्यांच्या जीवनाचं काय होतं तर स्फूर्ती देव छत्रपती शिवरायांना स्फूर्ती दिली आणि त्यांच्या हातून महत् कार्य असं त्यांनी प्रेरणा असे हे समर्थ रामदास. ते पदभ्रमण करत असताना त्यांना काय नजरेस आले तर सामाजिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली होती. त्याचं वर्णन करायचं येणाऱ्या 30-35 वर्षामध्ये जे काही होणार आहे त्याचं चित्र त्यांना स्वप्नामध्ये दिसलं होतं. आणि ते जवळजवळ 52 श्लोक 52 ओव्या आहेत त्यातल्या आपण 4-5 फक्त निरूपणासाठी घेतले. त्याच्यामध्ये ते म्हणतात की स्वर्गीची लोटली येथे रामगंगा महानदी तीर्थासी आनंद. स्वर्ग म्हणजे काय? स्वर्ग सुख सगळ्यांना हवं असतं. अगदी लहान मुलाला सुद्धा सुख हवं आहे की पण आपल्याला सुख का हवं असतं असं आपण विचार कधी करतो. कारण आपल्यामध्ये तो जगदात्मा आहे ना, तो सुखरूप आहे ना. जसं नदीचं मूळ रूप काय
हे सागर आहे, म्हणून तिची ओढ समुद्राकडे जशी असते तसं आपलं मूळ स्वरूप तो परमात्मा आहे, जगदात्मा आहे, तो सुखरूप आहे. म्हणून प्रत्येकाला सुखाची अपेक्षा असते जन्मभर. मग हे स्वर्ग सुख जे आहे त्याची काय कल्पना असते? म्हणून समर्थांनी स्वर्ग सुखाची कल्पना सांगितली ते म्हणजे रामराज्य. आज आणि प्रत्येकाला रामराज्य हवं की नाही? एकही माणूस तुम्हाला असं मिळणार नाही की आम्हाला नको रामराज्य, असं मिळेल का? मग असं काय होतं रामराज्यामध्ये? रामराज्यामध्ये निसर्ग तर सगळा अगदी अनुकूल असा असायचा. इथे अनावृष्टी नाही, अतिवृष्टी नाही, झाडं फळं फुलं देत आहे, नद्या दुथडी भरून वाहत आहे, स्वच्छ निर्मळ पाणी त्यांच्यामध्ये आहे. त्यानंतर सगळ्या विद्या कला या भरभरून इथे वाहत आहे. तिथे कोणाचा मत्सर नाही, कोणाचा द्वेष नाही, कोणाला अहंकार नाही, आणि कोणाची मती ही कधी विचलित झाली नाही. असं सांगितलं जातं की त्या काळामध्ये एका ब्राह्मणाला एका व्यापाऱ्याने जमीन दिली आणि तिथे घर बांधण्यासाठी जमीन खणलीये तर म्हटला मिळालाय सोन्याच्या मोहरांचा. तर आता हा ब्राह्मण म्हणतोय की मला फक्त जमीन दिली ना, हा हंडा माझा नाही, माझा त्याच्यावर अधिकार नाही. म्हणून तो हंडा फक्त व्यापाराकडे गेलाय. पण व्यापारी म्हणतोय की जमीन दिली म्हणजे त्याच्यामध्ये जे काही आहे ते सगळं तुमचं आहे. आता असे का नसतं तरी ते माझंच आहे अशी म्हणायची प्रवृत्ती आज झालेली आहे. पण रामराज्यामध्ये असं काय, तिथे कोणी दुःखी नाही, तिथे कोणी चोरी करत नाही, त्यामुळे न्यायदानाला काही वावच नाही. न्यायदान नाही म्हणून बंदी खाली नाही. सगळेजण रामराज्यामध्ये हे सुंदर आहेत असं वर्णन समर्थांनी केलं. तर सुंदर म्हणजे काय? सुंदरता आहे की ब्युटी पार्लर मध्ये जाऊन मिळते असं समजूत आहे. पण ही सुंदरता अशी आहे का रामराज्यातली? आपण ज्यावेळी मनुष्य समाधानी असतो ना त्यावेळी तो पुरुष जरी असला तरी तो सुंदर दिसतो. मग रामराज्यामध्ये सगळेजण समाधानी होते, संतोषी होते. मग असं सौख्य, असं स्वर्ग सुख या रामराज्यामध्ये. या रामराज्याचा अजून एक पैलू समर्थ सांगतात की इथला राजा कसा आहे, तो नुसता प्रजाहितरक्षकारी नाही, तर प्रत्येक व्यक्तीशी सुखदुःखाने निगडीत असा हा राजा. जातीने लक्ष देणारा आहे, तो ईश्वर परायण सुद्धा आहे. मनामध्ये हिंमत आहे आणि मनगटामध्ये ताकद आहे असा हा रामराज्याचा राजा. आणि हे वर्णन आमच्या शिवप्रभूंना तंतोतंत जोडलं. बघा, राजांनी राज्य निर्माण केलं ते फक्त तलवारीच्या जोरावर का? राज्य निर्माण करणं म्हणजे आपला प्रदेश वाढवणं असं त्याचा अर्थ नाही. आज मन जिंकायचे. आजचा आपला राजा मन जिंकतोय की जगाची, तेच कार्य शिवप्रभूंनी आपल्याला त्यावेळी केलेलं असतं. आज जिथे जाते तिथे नरेंद्र मोदींना आहे किती मान, कुठून उभे राहतात की सगळेजण. तसंच शिवप्रभूंनी हे कार्य केलं. बरं, राजांनी परिस्थितीनुसार बदलायला पण पाहिजे. कसं बदलायला पाहिजे? तर एकदा शिवराय घोडेस्वारी करत जात असताना एक मेंढपाळ ही मेंढ्या राखत होती आणि मेंढ्यानं चरायला सोडलंय आणि तो पावा वाजवत बसलाय. शिवप्रभू म्हणाले की ही सद्यस्थिती जी आहे ती पावा वाजवण्याची नाहीये, इथे तुम्ही रणशिंग हातामध्ये घ्या.
म्हणजे जशी राज्यामध्ये परिस्थिती असेल तसं आपण वागलं पाहिजे. मग असा राजा ह्या राम राज्याचा असतो. आणि असं हे स्वर्ग सुरू. इथे रामगंगा आहे. आपण रामगंगेची माहिती दिली बरेच दिवस बघतोय. ती गंगा ही अति पवित्र आहेच, पण त्याला समर्थांनी राम हे शब्द जोडलेला आहे. अशी ही रामगंगा नावा स्वर्गात वाहते आणि त्यामुळे तीर्थासी पूर्णाना आनंदवन मुंबई त्रैलोक्य धारिण्या पौजा सौख्य बंध विरोचन. महाराजांची कारकीर्द जर आपण बघितली, महाराज कधीही शांत बसलेले नाही. शत्रूला तर किल्ला दिला गेला की ते स्थिरस्थावर होईपर्यंत पुन्हा आपल्याला सैनिक जाऊन ते किल्ले घेत असत. पुन्हा भगवत दिशा तिथे घडत असत. म्हणून त्रैलोक्य धाडले आपण जनतेचं सुख कशात आहे, त्याचं हित कशात आहे. इतकी छोटी छोटी गोष्टी आपल्याला लहानपणी धडे होते. महाराजांचं किती बारीक लक्ष असायचं. ते सैनिकांना पत्रामध्ये लिहित आहे की रात्री दिवा जळता ठेवू नका. एखादा उंदीर येईल, वाघ पळवेल आणि जंजीला आग लागेल आणि जनतेचं रयतेचं नुकसान होईल. इतकी बारीक गोष्ट राजांनी बघितली. सगळ्यांची मन राखून राखावी बहुतांची अंतरे ते समर्थ सांगतात. तसं आमच्या राजांनी सगळ्यांची अंतर जाणली. एकदा कान्होजी जेवले महाराजांच्या वडिलांच्या वयाचे होते आणि अफजलखानाच्या वेळी कान्होजी आपले 5 मुलं घेऊन महाराजांना मदतीसाठी आले. आता कान्होजी जेवले एका कान्होजी जेवल्यांचे मेवणे खंडोजी खोपडे आणि यांची रथबंदी करण्यासाठी, कारण खंडोजी म्हणाले की एक डाव मला माफ करा, एक डाव मला राजांपुढे दुसऱ्याला जाऊ दे. असं म्हटल्यानंतर कान्होजी विरघळले आणि राजांना शब्द टाकले की राजे, तो आपला खंडोजी खोपडा. राजे म्हणतायत तो आपला नाही. फितुरी सारखा त्यांनी गुन्हा केलाय, तो आपला नाही. राजा एक डाव माफ करा, त्याला दुसऱ्याला गडावर घेऊ दे. त्याच्या बायकोचं कुंकू वाचवा असा शब्द कान्होजी देते टाकतात. आता राजांना असं झालं की इतकी कान्होजींनी आपल्याला मदत केली आहे, त्यांचा शब्द त्यांचं अंतर आपण राखलं पाहिजे. आणि राजे म्हणाले मानला, तुमचा शब्द आम्ही मानला. त्यांना गडावर मुजऱ्याला पाठवा. तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही त्यांना जिवंत ठेवू असं राजे म्हणतात. कान्होजींना आनंद झालाय, आपला शब्द राजांनी मानला, त्यासारखा दुसरा आनंद नाही. खंडोजी खोपड्यांना सांगितलंय गडावर जा, मुद्रा करा, शरणागती करा. आणि लपत छपत खंडोजी खोपडे दरबारामध्ये आले. समोर दिसताच राजे म्हणाले पकडा त्याला आणि त्याचे हात पाय तलम करा. आणि खरोखरच हात पाय तलम केले, डावा पाय आणि उजवा पाय. हे जेव्हा कान्होजींना कळलं, संताप आले. आपल्याला शब्द देऊन राजे असं वागले म्हणून निर्मित राजांना भेटायला कान्होजी आले. राजे शांत राहिले, कारण समोरचाच रागवलेला असं त्याला बोलू द्यावं लागलं. आणि कान्होजींनी विचारले की राजे, तुम्ही मला शब्द दिला आणि तुम्ही त्याचे हातपाय तोडले. तेव्हा राजे म्हणताय, कान्होजी तुम्ही सांगितलं म्हणून त्याला चिता ठेवलाय. वास्तविक त्याच्या देहाचे तुकडे करून कोल्ह्या कुत्र्यांना घालावे अशी त्याची लायकी आहे. पण तुम्ही म्हणाला म्हणून आम्ही त्याला जिवंत ठेवलंय, त्याचं हात पाय तोडलं. अहो बघा, आपल्या स्वराज्यामध्ये
काहीही केलं तरी चालतं, फक्त ओळख असते की चालेल असा विचार जनतेमध्ये गेला पाहिजे का? आमचं चुकलं का काही? असं राजांनी कान्होजींना विचारलंय. मग आपली प्रजा काय म्हणे? मुघल मध्ये पितुरीसारखा गुन्हा करणाऱ्याला कडक शासन झालंच पाहिजे. पण त्यांनी राखाडी बडुकांचे अंतरे त्याप्रमाणे कान्होजींचं मन राखलंय असे म्हणजे राज्य. म्हणून त्रैलोक्य धाडिल्या होता सौख्य नंद विमुक्ती, रयतेला सुख मिळावं म्हणून राजांनी सैन्य हे सगळ्या ठिकाणी पाठवलेले दिसते. म्हणून मोहीम माटी मोठी आनंद बनवली. येथून वाढीला धर्म रमा धर्म समागमी, संतोष माटीला मोठा आनंद बनवली. इथे समर्थ आपल्याला सांगतात की महाराष्ट्र धर्म वाढवावा आणि तसं शिवाजी राजांनी केलेलं आपल्याला दिसतं. इथे रमा धर्म हा कुठला धर्म असं मला अभ्यास करताना सुद्धा वाटलं बरं का. इतर धर्म आपल्याला माहिती आहेत, रमा धर्म म्हणजे काय असू शकतो? तर रमा धर्म म्हणजे ज्या वेळेला शिवरायांनी स्वराज्य स्थापण्याचं निश्चित केलं त्यावेळी त्यांनी दोन गोष्टी मनामध्ये निश्चित केल्या. एक म्हणजे सगळ्यांचं एकत्रीकरण करणं आणि दुसरी म्हणजे त्यांचं धुरीकरण करणं. धुरीकरण करणं म्हणजे पुढारीपण करणं. नेत्या विना आपला समाज पुढे जात नाही हे राजांनी ओळखलं. म्हणून ह्या गोष्टी करायच्या. मग महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे त्याच्यासाठी आपला हिंदू धर्म, भागवत धर्म त्याच्यामध्ये ब्राह्मण प्रतिपालन हे सुद्धा येतं. म्हणजे भागवत धर्माला जर मधुरा भाव आपण दिला तर जो धर्म तयार होईल त्याला प्रमाण धर्म असं म्हणतात. उदंड जावे पाणी स्नान संध्या करावे, जप तप अनुष्ठाने आनंद बनवली. शिवाजी राजांनी परमेश्वराचं काम केलं. भगवंतांनी सुद्धा विभूती योगामध्ये सांगितलंय की मी राजा. भगवंताचं काय काम असतं? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आपला धर्म पुन्हा स्थापन करायचे, संस्थापना करायची. आधिपत्य करायचे ते दुर्जनांचं करायचे. मग तसं आमच्या राजांनी हिंदूंची शेंडी राखली, गळ्यात चांगलं ठेवलंय. ज्यांना जे करायचे ते करायची मुभा स्वराज्यामध्ये होती राजांची. असं आमचं हे राजे वागलेले आहे आणि म्हणून त्यांचे गुण आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा आपण का पाहतो? एकदा अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये 12-13 वर्ष युद्ध चाललं आणि एक दिवस व्हिएतनाम जिंकलं. म्हणून त्यांच्या मुख्यमंत्र्यांना विचारलं की तेवढ्या मोठ्या अमेरिकेसारख्या बलाढ्य शत्रूशी तुम्ही कसा लढा दिला? तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं की म्हणजे भारतीयांचा एक राजा आहे त्याची सूत्र म्हणजे गनिमी काव्याने आम्ही आमचं युद्ध जिंकलंय. आणि पुढे व्हिएतनामचे परराष्ट्र मंत्री ज्यावेळी भारतामध्ये आले त्यावेळी त्यांना लाल किल्ला, राजघाट वगैरे अशा सगळ्या आपल्या इथल्या वास्तू दाखवण्यात आल्या. पण त्यांनी न राहून विचारलं की शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे, ती मला बघायची. त्यांनी इतका आग्रह धरला म्हणून त्या लोकांनी त्यांना काय करावं केलं. तिथे ते बरोबर नतमस्तक झाले आणि एवढंच करून थांबले नाहीये
तर तिथली माती त्यांनी बॅग मध्ये भरायला सुरुवात केली. आता या बरोबरच्या लोकांना वाटतं माती का देत आहे, सगळीकडेच माती असतात. पण त्यांनी ते उत्तर दिलंय ते नव्हतं. त्यांनी सांगितलं की इथली माती जर मी व्हिएतनाम मध्ये नेली तर त्या मातीतून शिवाजी जन्म केला, असे म्हणजे शिवप्रभू. शिवरायांनी स्त्रियांना सुद्धा किती मान दिलेला आहे. म्हणजे सिंहाची नजर अशी मराठ्यांची होती, पण तितकीच ती नजर स्त्रियांपुढे नतमस्तक झालेली आपल्याला. ज्या वेळेला 40 खानावर ही बोट कापली आणि तो पळून गेला, तेव्हा त्याच्या सैनिकांना असं जाणवलं की तुमची बेटी मिळत नाही. शत्रूंनी तर नेली नसेल, तेव्हा औरंगजेबाने आपल्या डायरीमध्ये लिहिलंय की ती शत्रूंनी सैनिकांनी नेली तरी शिवाजी तिला मानाने परत पाहिजे. इतका शत्रूला विश्वास असणं हे कालातीत आहे. म्हणून सुभेदाराची सून जेव्हा बघितली तेव्हा अशी समजची आणि सुंदर रूप बघितली, असं शिवरायांच्या मुखातून शब्द आले. म्हणजे त्यांनी गोड ब्राह्मण प्रतिपादन केलेलं आपल्याला. म्हणून बुडाले सर्व ही पापी, हिंदुस्थान बळावले. शिवरायांनी म्लेच्छांवर आपल्याला हे केलेलं दिसतं, स्वारी केलेली दिसते किंवा त्यांचं नामविशेष केलेलं दिसतं. पण समर्थ म्हणतात म्लेच्छ म्हणजे फक्त व्यवध नाही, जे हिंदू नाहीत ते सगळे म्लेच्छ. म्हणजे त्यात अरब येतील, तुर्क येतील, अफगाणिस्तानी येतील, पोर्तुगीज येतील, इंग्रज येतील, अशा सगळ्यांना त्यांनी नेस्तनाबूत केलेलं आपल्याला दिसतं. शिवरायांनी नेहमी कोणाच्याही धर्माची देवस्थान उद्ध्वस्त केलेली दिसत नाही आपल्याला, पण ते आपल्या देवस्थानांची तुलना करतात म्हटल्यानंतर पोर्तुगीजांच्या नाकावर चिचून गोव्याला सप्तकोटीश्वराचं मंदिर शिवरायांनी बांधलेलं आपल्याला. म्हणजे सहिष्णुता ही असावी, पण सहिष्णुता अशी नसावी की एका गालावर मारला आणि दुसरा गाल पुढे करायची. ही सहिष्णुता आता आपली केली जाती होती गेल्या काही वर्षांमध्ये. पण सहिष्णुता याचा अर्थ अन्याय सहन करणं नाही, हे शिवराय शिवचरित्रात आपल्याला शिकायचं. म्हणून अभक्तांचा क्षय झाला, आनंद वन भुवन. मग हे आनंद वन भुवन हे कसं निर्माण झालं, तर समर्थांची धर्मकारणाची गंगा आणि शिवप्रभूंची राजकारणाची यमुना यांचा संगम म्हणजे आनंद वन भुवन आहे. मला आनंद वन भुवनात स्वर्गसुख होत तिथे. कारण यांनी जी क्रांती केली, क्रांती चिराई कधी होते हो, तिथे बुद्धी, शक्ती आणि नीती ह्या तिन्ही गोष्टींचा संगम होतो, त्यावेळी क्रांती चिराई होते. आणि भगवंताचं अधिष्ठान तिथे असेल तरच तुम्हाला यश प्राप्त होतं आणि ते टिकतं. म्हणून शिवरायांनी केलेली क्रांती आजही टिकून आहे. का टिकून आहे? आज आपल्याला एकही गाव असं दिसेल का की तिथे शिवरायांनी चौक नाही दिसत. इतक्या जनमानसावर त्यांनी राज्य केलं असे शिवराय. आणि त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये असा योगायोग म्हणायचं नाही, तो योग आहे बघा. योगायोग आपोआप होतो, पण हा योग कसा आला होता की 3 मोठ्या विभूती आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यावेळी होऊन गेल्या. ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवराय. या प्रत्येकाने आपल्याला एक गोष्ट शिकवली. कुठली गोष्ट? तर जगद्गुरूंनी आपल्याला वैराग्य सांगितलं. समर्थ रामदासांनी आपल्याला विवेक शिकवलाय.
आणि शिवप्रभूंनी विक्रम शिकवलं. आज आपण मीनाबरोबर गेलो की मी करतो, पण हे 3 मी आपण आपल्या जीवनामध्ये आणले पाहिजेत ना. म्हणजे विवेक, वैराग्य आणि विक्रम हे 3 मी आपण आपल्या जीवनात आणले तर आपलं राज्य हे सुद्धा आनंद मनोरंजन होणार. मग अशा या शिवप्रभूंच्या अनेक कथा आहेत. ज्यावेळी एकदा शिवराय निजामाकडे गेलेले होते आणि निजाम त्यांना आपला हत्तीखाना, घोडदळ वगैरे, शस्त्रास्त्र असं सगळं दाखवत होते. आणि त्यावेळेला दुसऱ्याची प्रशंसा सुद्धा करता आली पाहिजे. त्याला सुद्धा मन मोठं लागतं. ते मन मोठं आमच्या राजांचं होता होता हत्ती खाण्याकडे आलेले आणि निजाम म्हणतोय, अहो 7-7 फुटाचे मोठे मदमस्त झालेले असे हत्ती, आणि राजे तुमच्याकडे पण हत्ती असतील ना? राजे म्हणजे आमच्या इथे डोंगर वगैरे आम्हाला हत्ती लागत नाही का? पण निजामाच्या बोलण्यात रोख ओळखलाय आणि हे काहीतरी वेगळं दिसतंय. हे राजांनी ओळखलंय. का करणं ताकद ओळखता आलाच पाहिजे. राज्यकर्त्याला तर आलाच पाहिजे. आणि राजे म्हणतात आमच्याकडे हत्ती नसतील, पण आमच्याकडे हत्तीसाठी माणसं आहेत. निजाम ऐकून थक्क झाला आणि म्हणाला, मग अशी तुम्ही हत्ती आणलीच असतील बरोबर. राजांनी अंगठा केलाय आणि हो आणले का? आणि दुसऱ्या दिवशी 2 हत्तींची झुंज लागायची पाहिजे. मोठ्या मैदानामध्ये सगळे प्रेक्षक बसले. एका बाजूला निजाम बसलाय, राजे बसले आणि राजांनी, कारण हत्तीला पटापणामध्ये आणलं गेलंय, आता शिवाजी राजांचा हत्ती कोण? त्यावेळेला राजांनी फक्त नजर टाकली केसाची जनता. केसाची जनता उठले, राजांना नमस्कार केलाय. राजांनी एक हात आपल्या हृदयाला लावला, एक हात त्याच्या पाठीवर ठेवला. जगदंब जगदंब म्हणते आणि केसाची जनता आणि हत्तीची झुंज सुरू. बराच वेळ झुंज जाते. केसाची जनतांच्या हातामध्ये तलवार होती, पण मदमस्त झालेला हत्ती थोड्या वेळाने काय केलं, त्या हत्तीने आपल्या सोंडेमध्ये केसाजींना धरले आणि 20 फूट वर उडवले. आता सगळ्यांनी डोळे घट्ट मिटून घेतले की आता केसाजी जिवंत राहतात. पण केसाजींनी खाली येता येता त्या हत्तीच्या सोंडेवर असे काही 5-6 वार केले की हत्ती चिची करत पटापटामध्ये पडला आणि तो मेला. आता सगळ्यांनी महवा केले. निजाम तर खुश झालाच. अहो गळ्यातला नवरात्र रत्नांचा हार काढून दिलाय. पण केसाजींनी काय केलं हे महत्वाचं आहे. यांनी काय केलं, राजांना परत नमस्कार केलाय. राजांची शाबासकीची थाप पाठीवर पडली आणि केसाजी निजामाला म्हणताय की तुमच्या नवरत्नाची हार काही मला आवश्यक नाही. माझ्या राजांची कौतुकाची थाप हीच महत्वाची. असे माणसं घडवल्याची वेळ म्हणून एका पदामध्ये आणि हे सगळे सैनिक राजांना विचारताय, बोल राजा, स्वराज्यासाठी संसारावर निखारा कृष्ण तुळशी पत्र
अशी माणसं राजाने दिली. आणि म्हणून समर्थांना योग्यांमध्ये योग्य म्हटलं जातं आणि शिवप्रभूंना योद्ध्यांमध्ये योगी म्हटलं जातं. शिवरायाचा आठवावा प्रताप भूमंडळी असं का म्हटल्याचं मला माहिती. ते सगळे गुण जे रामरायामध्ये आहेत ते सगळे गुण आपल्या शिवप्रभूंमध्ये आपल्याला दिसतात. म्हणून ह्या शिवप्रभूंनी जे आनंदवन बोलणं केलं ते त्यांना स्वप्नामध्ये दिसलं आणि त्यांच्या मुखातून जे बाहेर पडलं तेच गुण त्यामध्ये समर्थ आपल्याला सांगतात. स्वर्गीची लोटली Shama
शंभू बाळ करत आले आणि निजामाला त्यांना समजावते शंभू बाळ हे आपलं स्वराज्य तुला सांभाळायचंय. हे स्वराज्य इतकं अनमोल आहे की एका कार्यामध्ये जर आपण त्रिभुवनाचं सौख्य टाकलं आणि एका कार्यामध्ये स्वराज्य टाकलं तर स्वराज्याचं पारडं एवढं जड होईल की त्रिभुवनाचं सौख्य घेता होतं. म्हणून जसं समुद्र मंथनातून चौथा रत्न बाहेर पडतो तसं रक्ताच्या मंथनातून हे जगदंबेने आपल्याला दिलेले बंधनावर रत्न हे जीवापार जपायचंय, वाढवायचंय. त्याच्यासाठी मरण सत्कारावं लागलं त्यांच्यासाठी. इकडे का संवाद झाले तर राजे आपल्या समन्वयाबरोबर बसले आणि म्हणताय की आज 13 वर्ष झाली जेव्हा मिर्झा राजे जयसिंहांना प्रतिक्रिया दिले, पण अजून माझ्या जगदंबेचा पगारा अजून स्वराज्यामध्ये आला. त्या पन्हाळ्यासाठी 2 घास आणि 2 घास दिले. कोण घेतो पन्हाळा? कोण घेतो पन्हाळा? आणि कोंडाची उभा आहे, मुजरा केलाय आणि म्हणतो मी घेतो राजा. निवडक मावळ्यांना घेऊन कोंडाची निघालच होती. पण राजांनी हाक मारली कोंडाची. कोंडाची जवळ आलाय आणि राजांनी आपल्या हातात सोन्याचं कड कोंडाजीच्या हातात घातलं. आता मागे पर्यंत उभे होते ते म्हणतात मोहिनीच्या नाती कड दे. राजे म्हणतात अव्यवहारच आहे. पण जगदंबेने आम्हाला असे काही सबंध केले की कोणी आमच्या स्वराज्यासाठी मुलाचं लग्न सोडून जातं, कोणी मृत्यूला घाटामध्ये थांबून ठेवतो भेंडीमध्ये, कोणी धड असून मस्तक तुटलं असून युद्ध करतो. ह्या सगळ्या समग्र्यांनी आपापली कामगिरी फक्त केली, पण त्यांना साधी शाबासकी देण्याचं भाग्य सुद्धा आम्हाला लाभलं नाही. म्हणून असा कोणी निघाला की हा कोंडाजी म्हणजे माझा दुसरा ताना तो काम फक्त करील, पण आम्हाला शाबासकी द्यायला मिळेल न मिळेल काही नाही. पाऊस आहे असे अभद्र शब्द कसे आमच्या मुखातून गेले. अहो इंद्राला कुबेराला सुद्धा त्याचा सगळा जर धनकोश रिकामा केला तरी असे सबंधही त्यांना मिळणार नाही. असं इकडे बोलणं चाललंय. आणि इकडे औरंगजेब म्हणजे कालकूट होतो, कालकूट. पण हे त्यांनी केलेलं कालकूट पचवण्याचं फक्त सामर्थ्य आमच्या शिवप्रभूंमध्ये होतं. आणि हा औरंगजेब आपल्या शहजाद्याला सांगतो की शिवा यांनी कधी जी लावलं नाही बरं का, शिवा शब्दाला कधी जी लावलं नाही. तो म्हणतोय की आपल्याकडे एवढा फौज, एवढी फौज आहे, तो स्थान आहे, इतकं सैन्य आहे, पण यश या शिवाला मिळतं. त्याचा विचार आपल्या अधिकारी सरदार करत नाही, कारण ते नेहमी नाच गाणं मौज मजा यांच्यामध्येच आपलं सगळं जीवनाचं सार मानतात. त्यांना कळणारच नाही. पण या शिवाने काय केलं? आमच्या मामुल्यांची 3 बोटं कापली. हा दौलत खान त्याच्या हातावर मिठाई देऊन पसार झालाय. हा इनायत खान अहो यांनी सुरतला बदसुरत करायला मदत केली. हा जसवंत सिंग अहो यांनी फक्त पाठीवरच वाद केले. मग असं का होतं? कारण
शिवा जो आहे तो आपली मंदिरमची यांची त्याला मान्यता देतो, मान देतो, स्त्रियांना मानतो. आणि म्हणून याचं ते चार चरण आहे ना ते एखाद्या मिनारासारखं त्यांनी आपल्या सराजामध्ये किल्ले गड तयार केले, माणसं सुद्धा तयार केली. आणि ही माणसं कशी आहेत? ते रुकते नाही, झुकते नहीं, थकते नहीं और दिखते भी नहीं. हम खुशनसीब है कि हमें शत्रु मिला तो शिवा जैसा. म्हणून हुकूमत करनी है तो शिवा का चार चरण सीखो, असं सैन्याला सांगता औरंगजेब. पण लेकिन है तो अपना शत्रु, उसे नेस्तनाबूद करना है. आणि काशी विश्वेश्वरावरती सैन्य आलं. तीन 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 म्हणून देवळावरती घाला पडला. अहो गंगा भयभीत होऊन वाहू लागली. कांठ्याला बसणारे आवाज कानावरती येतो. आणि काशी विश्वेश्वरावर अभिषेक करणारे, रुद्राभिषेक करणारे गावा भेटले. तर या काशी विश्वेश्वराला म्हणतायत की हे विश्वनाथा, प्रलयंकारा, माझ्या आजोबांनी तुझी प्रतिष्ठापना केली, पण आज माझा हा रुद्राभिषेक उतरला गेला. तुझा तो त्रिनेत्र कुठे आहे? तुझा तो शंख डमरू कुठे आहे? तुझं ते तांडव नृत्य कुठे आहे? आणि मग त्यांचं मन त्यांना सांगताय, हा तुझं तो तिसरा डोळा अवतारला गेलाय दिल्लीच्या तख्तावर. तुझं ते रौद्र तांडव चालू आहे संध्याकाळीच्या तटावर. तुझा तो शंखनाद होतोय परशुराम भूमीवर. आता हे काशी विश्वनाथा, आजचा जरी माझा अभिषेक ग्रहण केला असेल तरी या राजाला मी सिंहासनावर अभिषेक केल्याशिवाय पुन्हा तुझ्या दर्शनाला येणार नाही. अशी प्रतिज्ञा करून नागाभट्ट निघाले. पुढते नागाभट्ट काशी निवासी, पुढते नागाभट्ट काशी निवासी, वेदज्ञाता शास्त्र संपन्नदोषी, शास्त्र संपन्नदोषी, पुढते नागाभट्ट काशी निवासी, पुढते नागाभट्ट. ही वार्ता तेव्हा शिवरायांना कळली. तेव्हा पाठवी पाठवली. राजे सामोरे गेले आणि त्यांना गळावर घातले. पांढर शुभ्र धोतर दिसले, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, मृत्यूच्या कपाळावर लावले, पायामध्ये खडा, पिवळा रेशमी भरतकाम केलेला रुमाल डोक्याला बांधलेला, हातामध्ये सोन्याचं पवित्र आहे, पुष्कराजाची अंगठी आहे आणि विद्वत्तेचं तेज त्यांच्या मुलावर दिसत. असे हे गाभा घडलं. त्यांना गडावर आणले आणि राजांनी स्वतः राण्यांसह त्यांची खाद्यपूजा केली. राजांकडे बघून गाभा घडताना सुद्धा अत्यंत आनंद झाला. जणू काही प्रकांड पांडित्य आणि विक्रमी शौर्य यांचीच आज भेट होती. आता राजांनी त्यांना विनंती केली की काही दिवस गडावर वास्तव्य करावं. आणि ती विनंती नागाभट्टांनी आनंदाने स्वीकारली.
काही दिवस झाले आणि एक दिवस शिवरायांना ते सांगतायत की जो मनोदर मी घेऊन आलोय, उद्याचा दिवस मुहूर्त चांगला आहे. बाकी लोक म्हणतात काय बोलून करायचे, सगळे दिवस देवानेच केले, पण असं नसतं. चांगला मुहूर्त चांगल्या गोष्टीला बघावा लागतो. जसं त्यांनी सांगितलंय की उद्याचा मुहूर्त चांगला आहे, तेव्हा माझा मनोदय सांगण्याची ती योग्य वेळ असं मला वाटतं. उद्या दरबारात मी तुम्हाला सांगतो. आता सगळ्यांना असा प्रश्न पडला, काय हा ब्राह्मण सांगणार आहे? सगळा दरबार बनलाय. डावीकडे सगळ्या राजस्त्रिया बसले, माता बसले, सुपाई बसले, चोऱ्या बसले, इकडे सगळे सरदार बसले आणि गाभा भट्ट उभे राहिले. आणि गाभा भट्ट म्हणताय की राजे, आज तुमच्या दातृत्वाची परीक्षा. मी जे मागणार आहे ते फक्त तुम्हीच देऊ शकता. आणि आपण एवढं सगळं राज्य वाढवलंय आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब व्हायला हवं. कारण असं जर झालं नाही तर आपली प्रजा पूर्वीसात करण्यासाठी त्या बादशहांच्याच कडे जाते. म्हणून तुम्ही मुलगाभिषिक्त राजे व्हायला पाहिजे. पण आमचे राजे इतके नम्र, ते म्हणतात हे स्वराज्य सगळ्यांचं आहे. मी राज्यावर बसावं याच्यासाठी हे केलेलंच नाही, इथं न. पण दादा भट्टांचे शब्द ऐकून मातोश्रींच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. अत्यंत मन मोहरलंय. आणि दादा भट्टांनी शिवरायांची त्यांना समजून सांगितलंय की देवाची जरी मूर्ती असली, ती जर स्थापित केली नसली, त्यांना कोणीही नमस्कार करत नाही. कौस्तुभमणी कधी फुलून दिसतो जर तो विष्णूच्या दयामध्ये असेल तर. म्हणून प्रत्येक गोष्टीला सदाकाळ याचा महिमा असतो. म्हणून जोपर्यंत तुम्ही राजे म्हणून सिंहासनावर बसत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणीही राजा छत्रपती म्हणणार नाही. आणि तुम्हाला जर माझा मानवी सत्ता ऐकायचा नसेल तर काशी विश्वनाथाचा हा आदेश आहे असं समजा. आणि राजाने, कारण धर्माची धुरा जाणणारे आमचे राजे होते, म्हणून धर्माज्ञा म्हणून राजांनी राज्याभिषेकाला होकार दिला. अहो, पहिला आनंद कोणाला झालाय? या महाराष्ट्राच्या भूमीने. कारण राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्न. म्हणून ती नाचली, मोहरली, आनंदली. आता माता हा म्हणता आणि वार्ता सगळीकडे जाते, पण सगळ्यांना समजत नाहीये हो राज्याभिषेक म्हणजे काय. पण आपापसात बोलताय, हा ब्राह्मण जो बोलतोय ना ते लई वाढ आहे, अगदी पुरणपोळी वाणी. पण राज्याभिषेक म्हणजे काय? तो मंत्र म्हणून राजाला आंघोळ घालायची असं ते कधी म्हणतात. जेव्हा हे सैनिकांना कळलं त्यावेळेला हर हर महादेव, हर हर महादेव अशा घोषणा आनंदाने दिली. आणि जेव्हा त्यांच्या पत्नींना कळलंय, राज्यातल्या आया बहिणींना कळलंय, आल्या 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 रायगडाची राजधानी म्हणून निवड केली. हिराजी इंदुरकरांना ते काम दिलं.
भव्य मोठा दरवाजा, की अंबारी सकट वर ध्वज असेल असा हत्ती डौलात बाहेर पडला पाहिजे असा मुख्य दरवाजा केला. पाणी पिण्याची तळी होते. जगदीश्वराचं मंदिर बांधलं. बाजारपेठ केली. रायगडावरती बाजारपेठ जाऊन आले त्यांनी बघितली असे की घोड्यावर व्यवहार करता येईल अशी बाजारपेठ राजांनी बांधली. इकडे सगळी तयारी चालू आहे. काय काय तयारी चालू होती? राणींचे सगळ्या राजस्त्रियांचे दाग टाकणे, शुभलक्ष्मी असणारे हत्ती, घोडे, गाई यांना दाग टाकणे, नंतर शतचित्र असणारे असे सुवर्णाचं पात्र तयार केले. एक मोठा चौरंग सुवर्णाचा तयार केला. हळकुंडापासून ते होमकुंडापर्यंत, सुपारीपासून ते अगदी हत्तीपर्यंत अशी तयारी चालू आहे. आजकाल तयारी म्हटलं ना की साध्या घरी जरी आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असते तरी तयारी किती असते. आपण मुलींना पहिली काय मागतो, यादी मागतो. हल्ली मुली काय म्हणतात, गुरुजी सगळं तुम्ही आणा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण देवपूजेची तयारी करणं ह्याच्यातला काय आनंद आहे केल्याशिवाय करणार नाही. पण इथे ही लगबग चालू होती. अगदा दिया, नंतर मोत्याच्या झालेली कनाती अशा अनेक प्रकारची तयारी चालू होती. त्यानंतर दाता भट्ट आणि इतर विद्वान पंडित यांनी राज्याभिषेकाचा मुहूर्त शोधला. अगदी नीट गणित मांडून हा मुहूर्त शोधण्यात आला. श्री नृपशालिवाह शके 1596 आनंद नाम संवत्सर वार शनिवार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी सूर्य उदयाच्या आधी 3 घटका असा हा मुहूर्त काढला. तो समर्थांना सुद्धा दाखवला. आता राज्याभिषेकासाठी राजसिंहासन करण्याची जबाबदारी दिली रामजी प्रभू चित्रे. 32 मन सोन्याचं सिंहासन तयार केलं. आज आपण म्हणतो की अमेरिका श्रीमंत आहे, पण गर्भ श्रीमंत आपला भारतच आहे, हे लक्षात येत नाही. तर हे सिंहासन तयार केले आहे ते शास्त्र शुद्ध पद्धतीने केलं. आधी त्याच्यामध्ये वट, पिंपळ असे शुभ वृक्षांच्या फळ्या टाकले. त्याच्यावर क्षीराचा म्हणजे दुधाचा अभिषेक केला. त्यानंतर त्याच्यावर सोन्याचे गंधी टाकले. हे सिंहासन होतं अष्टकोनी. 8ही बाजूला सिंहाचे मुखवटे आहेत. प्रत्येक सिंहाच्या डोळ्यामध्ये मांडव बसवले. प्रत्येक सिंहाच्या डोक्यावरती मस्तकावरती एक एक खांब आहे. त्या खांबावरती अनेक लता, वृक्ष, मकर अशी चित्र रेखाटलेली आणि ह्या 8 खांबांवरती मेघडंबरी आहे. एकीकडे गडाचं बांधकाम चालू आहे. राजसभा सुद्धा अशी आहे की आज तिथे जर आपण रायगड बघायला गेलो तर सिंहासनाच्या इथे उभं झालं तर दारात जो गाडीचा असतो तो गाडीपेटी ओढणी करतो. त्या गाडी ओढण्याचा आवाज आपल्याला सिंहासनापाशी येतो. असं वास्तुशास्त्र आपल्याकडे आहे. तरी सुद्धा गड बांधून झाल्यानंतर राजांनी विचारलंय की माझ्या मुस्लिम सैनिकांसाठी नमाजाची जागा कुठे. तेव्हा राजांनी जागा दाखवली की माझ्या राजमहालासमोर असावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. इकडे राजांनी अनेकांना बोलवण्याच्या थैल्या पाठवल्या. आपली कुलस्वामिनी तुळजा माता हिला सुद्धा सर्वांवर सोन्याचं छत्र राजांनी दिलंय. दर्शनाला गेले. सगळी राजचिन्ह तयार केली होती ती समर्थांना दाखवण्यासाठी गडावर नेलेली होती. इथे आल्यावर बघतील असं नाही म्हणाले राजा. येताना परशुराम, शनी शिंगणापूर या सगळ्या आपल्या देवतांचं दर्शन घेऊन राजा आले. इकडे जिजामाता, महाकाली, महासरस्वती या सगळ्यांना बोलवत आहे. आज तुझ्या लेकीचा देव सिंहासनावर बसणार आहे. आपल्या हातातली हजारो कामं सोडून या माझ्या लेकाला आशीर्वाद केला आहे.
अतिरिक्त अज्ञान की ज्यांनी युद्धामध्ये आपले प्राण गमावले पण स्वराज्य बघितलेलं नाही. चितोडच्या ज्या सती गेलेल्या जोभा केल्या त्यांना बोलवले, सगळ्यांनी या आणि आपला कृपाशीर्वाद माझ्या लेखावर बसवा. इकडे दशमीपासून हा कार्यक्रम सुरू झाला. दशमीला पहिला कार्यक्रम काय केला असेल तर राजांची मुंज लावली, कारण मुंज लावल्याशिवाय क्षत्रियाला क्षत्रियत्व नाही. म्हणून राजांची मुंज झाली. मग त्यांच्याच राण्यांशी पुन्हा त्यांचा विवाह केलेला आहे. आपली मुलं आपल्या अल्बम बघून विचारतात की आम्हाला काय नव्हतं तुमच्या लग्नामध्ये बोलवलं, पण राजांची मुलं 6 मुली आणि 2 मुलगे राजांच्या लग्नाला तिथे हजर होते, उपस्थित होते. एकादशीच्या दिवशी राजांची सक्त धान्य आणि सक्त धातू यांनी पूजा केली. कशासाठी तर जे अज्ञान ज्ञान असे जे दोष आहेत, म्हणजे राज्यातले कोणीही दोष केला तरी त्याचा कलंक राजावर बसतो. म्हणून राजांना या कलंकापासून मुक्ती मिळण्यासाठी म्हणून सक्त धातू आणि सक्त धान्यांची पूजा करून त्याचे दान केले गेले. आता मुख्य दिवस उजाडला. पहिली नक्षत्र शांती झाली, मग गृह शांती झाली आणि मोठा जो चौरंग केलेला होता तिथे राजे सोयराबाई आणि युवराज संभाजी बाळ हे 3 जण बसले. राज्याभिषेकामध्ये 2 भाग येतात, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. पूर्वार्धामध्ये राजांना स्नान घालायचंय आणि दुसरा उत्तरार्ध म्हणजे सिंहासनावर बसणं हा दुसरा भाग. या 3घांना तिथे बसवलंय. उच्च रवानी वेदशास्त्र पंडित वेदमंत्र म्हणताय. ती शतछिद्र पाडणारी ती सोन्याची जी चांदी केली ती त्याच्यातनं स्नान घातलं जातं. राजे 4 दिवस व्रतस्थ होते, उपवास केलेला होता. आता सुद्धा आपण बघितलं की नरेंद्र मोदींनी 11 दिवस उपोषण केलेलं होतं. त्याशिवाय मनाची शुद्धी होत नाही. आणि त्यानंतर राजांनी तुपामध्ये सकाळच प्रतिनिधित्व होती. मोठे जेव्हा आपण दूरदर्शन वगैरे असं तेव्हा आपण तुपामध्ये आपलं मुख कमल बघतो, त्याप्रमाणे राजांनी ते केलंय. पुन्हा स्नान केलंय आणि श्वेत वस्त्र परिधान केले आणि शस्त्रपूजन केलंय. धनुष्यबाण आणि ठार तलवार यांचं हे पूजन त्यांनी केलंय आणि धनुष्य घेऊन गर्भ एवढा रंगीबेरंगी वाद्यांनी माणसाने फुलून केलेला होता. आजचा राज्याभिषेक म्हणजे जिजामातांच्या आयुष्यभराचं स्वराज्याचं जे व्रत घेतलं होतं त्याचं उद्यापन होतं. राजांना आशीर्वाद देतात, पक्ष म्हणतात राम राज्य करा आणि राजे सिंहासनाकडे निघाले. सिंहासनाकडे निघाले. पहिल्या काळी सिंहासनाला 7 पायऱ्या होत्या. पहिल्या काळीची राजांचा पाय ठेवत नाही. आज मी ह्या पायऱ्यात कोणाकडे चढू शकतो.
नेता ताना भाजी मोरो ये सामुरार अण्णाजी वाणी प्रभू निराजी बहिरची बाळा प्रताप रणराजी हे सगळे माझे सहकारी होते म्हणून मी या पायऱ्या आणि एक एक पायरी चढून राजे घर गेले, गुडघे टेकवले, सिंहासनाला नमस्कार केला आणि सिंहासनावर बसले. सगळ्यांच्या हातामध्ये कोणी कोणी सुवर्ण चांदी अशी फुलं ठेवली, कोणी साध्या फुलांच्या पाकळ्या, कोणी मोठी, कोणी लाया, अशी सगळी तयारी. राजांना स्नान घातलं तेव्हा सप्तगंगा 4 समुद्रांचं पाणी स्नान झालं. सिंहासनावर राजांना बसवलंय आणि मोरोपंतांनी त्यांना 8000 सुवर्ण मुद्रांनी सुवर्ण स्नान घातलंय असा आग्रह वेगळा आहेर त्यांनी. आणि खरोखरच या रायगडावरती स्वर्ग अवतरला होता. राजांच्या शेजारी उभे राहिले आणि त्यांची घाट सगळेजण बघत होते. इथे आले आणि दादा मंडळांनी घोषणा केली, क्षत्रिय सिंहासनाधीश्वर ब्राह्मण प्रतिपालक हिंदू रूपक पाकशः श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की आनंद झाला. इकडे समर्थ आले नव्हते. का नव्हते आले? कारण माझा आशीर्वाद माझ्या पुढे सिंहासनावर बसायला संकोच, म्हणून मी तिजापूरच्या डोळ्याने राज्याभिषेक बघेन असं समर्थांनी सांगितलं. आणि ही सद्गुरू माऊली चित्रपटीमध्ये रामरायाला अभिषेक करते. जसं वधूची माय लग्न बघत नाही केली, ती आपल्या मुलीसाठी पिढा करो सौभाग्य वाढो असं मागत असते, तसं शिवरायांसाठी आज समर्थ मागत होते. आणि शिवराच्या रामरायावर अभिषेक करताय, पण आज रामरायाच्या ठिकाणी त्यांना शिवप्रभू दिसताय. ते म्हणताय
टांगसाळ सुरू केले. होड, शिवराई असे ते सोन्याचं आणि तांब्याचं हे नाणं त्यावेळेस त्यांनी सुरू केलं. प्रतिपश्चंद्र रेखेवर श्याम सोनो काय याचा अर्थ आहे? बघा, प्रतिपदेची चंद्रकोट दिसत नाही, पण द्वितीयेची दिसते. जसं स्वराज्याचं स्वप्न शहाजीराजांचं होतं. शहाजीराजे मागे न दिसणारे नव्हते, पण आमचे शिवप्रभू द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे त्यांची कीर्ती वर्धिष्ठ झाली. राजांनी सगळ्यांना सगळं दिलं. राजा कोणाला विसरलं नाही. गडावर आलेल्या प्रत्येकाला किमान 3 रुपये त्या काळात एवढं राजांकडे देण्यात गेलं. जागा घडताना त्यांनी 1,00,000 रुपये दक्षिणा आणि पालखीचा मान दिला. त्याप्रमाणे जे आपले सरदार होते त्यांना आपापल्या योग्यतेप्रमाणे कुणाला पालखी, कुणाला घोडदळ, कुणाला बद्दल वगैरे असं सगळं दिलं. पण जसं प्रभू रामचंद्रांना झालं होतं की राज्याभिषेकाला ती हनुमंताला काय देऊ, तीच परिस्थिती शिवप्रभूंना झाली की एका व्यक्तीला मी काय देऊ ते मला सुचत नाही. राजमाता आणि शिवप्रभू त्या व्यक्तीला बोलवत आहेत आणि त्यालाच विचारतायत की तुला काय देऊ. कोण होती ती व्यक्ती? ती होती मदानी म्हणतात. आकड्याहून सुटका करताना जो राजांच्या जागी थांबलेला होता ना तो, कारण त्याच्यामुळे राजे काही झाले होते. पण ह्या मदारीने काय मागितलं? सोनं, नाणी, चांदी, बदल, गाव, कांस्य मागितलं. त्यांनी मागितलं त्याला सिंहासनावरती आदर घालायचं काम केलं. अशी माणसं राजांनी जमा केली. म्हणून लहानपणी जे जिजाबाईंच्या मांडीवर बसून त्यांनी उपदेश ऐकला, त्या जिजाबाईंच्या मांडीचं सिंहासन झालं. त्यांच्या नेत्रातल्या अश्रूंच्या सप्तगंगा झाल्या. त्यांचे उपदेशांचे आज वेदघोष झाले होते. आणि असं हा राज्याभिषेक सोहळा हा पार पडला. आनंदी आनंद झाला. अहो, लहान, थोर, स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब हे प्रत्येक जण जरी वेगवेगळे दिसत असले तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र सारखा. तो आनंद कशाच्या मध्ये तोलायचा? कल्पवृक्षापेक्षा तो आनंद त्याच्या कोणीचा होता का? अमृतापेक्षा जास्त होता का? याच्यापेक्षा तो जास्त आनंद होता, कारण तो होता सार्वभौमत्वाचा आनंद, स्वातंत्र्याचा आनंद. असा हा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता. म्हणून जे जे पाहिले स्वप्नी ते ते तैसेच होत असे. भिन्नता फिरता गेलो आनंद आनंद. जे राजांनी केलं ते स्वप्नामध्ये समर्थांना दिसलेलं होतं. समर्थांना हे सुद्धा दिसलं होतं की नंतर सुद्धा नेता नसला तरी सुद्धा आपले सरदार हे राज्य करतील. म्हणून संताजी, धनाजी यांनी हेच कार्य केलंय की शत्रूच्या घोड्यांना पाण्यामध्ये संताजी, धनाजी दिसत असत. म्हणून वेडात दौडले वीर साध असते म्हटलं जातं. असा हा सार्वभौमत्वाचा आनंद ह्या शिवप्रभूंच्या राज्याभिषेकाच्या दिवशी सर्वांना मिळाला. आज तिथेही तो दिवस आहे म्हणून हे चरित्र निवडलं. आणि यंदा 350 वर्ष शिवराज्याभिषेकाला झाली म्हणून आम्ही काही कीर्तनकारांनी 350 कीर्तन ह्या विषयावर करायची असा आणि हा योग दूर पुण्याला म्हणून त्याचं जास्त आहे. म्हणून पूर्ण तत्त्यामध्ये हा आनंदाचं वर्णन करताना असं म्हणतात. स्वर्गीची लोटली जेथे तीर्थासी तुळना नाही आनंद
झालेली कीर्तन सेवा एक मागणी मागाया आले Ave